TCS प्रकरणातील संशयित निदा खानला दुसऱ्या गुन्ह्यातही सशर्त जामीन मंजूर झालाय। नाशिक जिल्हा आणि सत्र न्यायालयानं 50,000 रुपयांच्या जात मुचलक्यावर तिला दिलासा दिलाय। महिला कर्मचाऱ्याच्या लैंगिक शोषण आणि धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी निदा खान संशयित आरोपी आहे। देवळाई कॅम्प पोलीस ठाण्यात पहिला तर त्यानंतर मुंबई नाका पोलीस ठाण्यात दुसरा गुन्हा दाखल झाला होता। दरम्यान न्यायालयाच्या पूर्व परवानगीशिवाय निदा खानला नाशिक जिल्हा सोडता येणार नाही। पुन्हा आमचे प्रतिनिधी किरण ताजणे यांच्याकडे मी जाते। किरण, काय अधिकच्या अपडेट्स आहेत या संदर्भातला? कारण पुन्हा एकदा दुसऱ्या गुन्ह्यात सुद्धा निदा खानला जामीन मंजूर झालाय। अगदी खरं आहे। यामध्ये जर बघितलं तर TCS जे सुरुवातीला जे प्रकरण दाखल झालेलं होतं त्यामध्ये निदा खान हिने ज्याच्यावर आरोप होते त्या दानिश शेखला मदत केलेली होती आणि त्यानंतर ती अनेक दिवस फरार सुद्धा होती। त्यानंतर तिला गरोदरपणाच्या कारणामुळे जामीन सुद्धा न्यायालयाने दिलेला होता। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये मात्र दुसऱ्या गुन्ह्याची ज्या वेळेला ट्रायल सुनावणी सुरू झाली त्यावेळेला तिने जामिनासाठीचा अर्ज केलेला होता आणि यामध्ये तिला सशर्त जामीन सुद्धा देण्यात आलेला आहे। 50,000 रुपयांच्या जात मुचलक्यावर तिला जामीन देण्यात आलेला आहे। मात्र दुसऱ्या बाजूला तिला नाशिक जिल्हा सोडता येणार नाही अशा स्वरूपाच्या सूचना सुद्धा न्यायालयाकडून देण्यात आलेल्या आहेत। जर जायचं असेल तर पूर्व परवानगी घेऊनच तिला जावं लागणार आहे आणि ती परवानगी सुद्धा न्यायालयाची असणं आवश्यक आहे। त्यामुळे निदा खानला दुसऱ्या गुन्ह्यात जामीन मिळाला हे जरी महत्वाचं असलं तरी तिला नाशिक जिल्हा सोडता येणार नाही हे सुद्धा महत्वाचं आहे। नक्कीच किरण, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।